नमस्कार स्वामी भक्तांनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। उद्या आहे गुरुपौर्णिमा। गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण कोणत्या कोणत्या सेवा कराव्यात आणि उद्या काय काय करावं हे आज आपण बघणार आहोत। गुरुपौर्णिमा म्हणजे आषाढी पौर्णिमा, हे पण खूप महत्त्वाचं आहे। आपण गुरुपौर्णिमा म्हणतो, पण ती आषाढ महिन्यात येते, ती आषाढ पौर्णिमा। आता आपण बघूया आषाढ पौर्णिमेला म्हणजेच गुरुपौर्णिमेला महाराजांच्या सेवेबरोबर काही उपाय जे आहेत ते आपण केल्याने आपल्या आयुष्यामध्ये गुरुबळ हा नक्कीच मजबूत होतो आणि गुरूंची कृपा आपल्यावरती अखंड राहते। भले तुमचा कुठलाही गुरु असो, चालू असो अथवा 5वा 8वा आहे 12वा आहे, तरी सुद्धा जेव्हा गुरुची कृपा आपल्यावर होते तेव्हा आपल्या आयुष्यामध्ये गुरुग्रही नक्षत्र तारेही किती खराब असले तरी ते व्यवस्थित आपल्या आयुष्यामध्ये होतात। प्रारब्ध कधी बदलता येत नाही, पण गुरु बळकट असेल तर त्याची तीव्रता मात्र नक्की कमी होते। कारण काय होतं, महाराज सगळं आपल्यासोबत सगळं निभवून येतात। आजच्या व्हिडिओमध्ये गुरुपौर्णिमेच्या दिवशी काय करावं, गुरुपौर्णिमेच्या दिवशी जे काही आपण उपाय सेवा आपण बघणार आहोत, त्यात सगळ्यात आधी महत्त्वाची सेवा म्हणजे गुरुपौर्णिमा म्हटलं तर खूप जणांचा गोंधळ धावपळ सगळा दिवस आपल्या सेवेमध्ये जाणार आहे। खरं सांगते, ज्यांना सत्यनारायण करायची इच्छा आहे ना, त्यांनी बिंदास आज सत्यनारायण करावं। कारण 6:19 ही पौर्णिमा सुरू होते आणि उद्या दिवसभर असणार आहे, पण उद्या खूप गडबड होणार आहे। ज्यांच्या घरात सेवा वगैरे केली जाते ना, त्यांना माहिती आहे उद्याचा दिवस कसा निघून जातो। माझा म्हणाल तर मी 99% सत्यनारायण आजच करणार आहे। बघू आता वेळेवर काय होतं ते। तुम्हाला सत्यनारायण करायचं असेल तर तुम्ही आज करा किंवा उद्या संध्याकाळी दिवसभरामध्ये करू शकता। आजही केलं तरी चालतं। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 21 स्वामीचरित्र पारायणाची सेवा आमची झाली आहे। उद्यापन कसं करायचं तुम्हाला मी ऑलरेडी सांगितले। उद्यापन म्हणजे खूप काही नाही, फक्त महाराजांची खूप काही साधी आणि सोपी सेवा आहे। जो काही नैवेद्य तुम्ही अर्पण करणार आहे तो तुम्हाला दाखवायचा आहे आणि पारायणाची सांगता करायची आहे। खूप मांडणी वगैरे कांदा लसूण वर्ज्य करायचं असं काहीच नाही। महाराजांच्या सेवेला सगळं चालतं। सेवा काय करायची तर बघा, तुम्हाला एक स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करायचं आहे। त्याच्याचबरोबर तुम्हाला इच्छा असेल तर संक्षिप्त श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करायचं आहे, जे 7 अध्यायाचं आहे। नक्कीच तुम्ही या दोन्हीपैकी तुम्ही कोणतीही एक सेवा जसं जमेल तसं तुम्ही करू शकता। एक मांडी किंवा एका बैठकीत पारायण करावं का? खरं तर आपण मुलं बाळं जेव्हा झोपतात दुपारी, जर तुम्हाला सेवेला वेळ मिळत असेल किंवा तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही नक्कीच केंद्रात जाऊन सामूहिक सेवेचं फळ घ्या। सामूहिक सेवेचं फळ खूप चांगल्या प्रमाणामध्ये मिळतं। जर तुम्हाला केंद्रात मठात जाऊन पारायण करणं शक्य होत नाही किंवा सामूहिक सेवा करणं शक्य होत नाही, मग तुम्ही तुमच्या घरातही सेवा करू शकता, काही हरकत नाही। एकाच बैठकीमध्ये स्वामी चरित्र सारामृताचं पारायण केलं तर खूप उत्तम आहे। ताई, मला लहान बाळ आहे, त्याला पाजावं लागतं किंवा माझ्या घरात कंटिन्यू मी 1 तास बसू शकत नाही, अशा वेळेस तुम्ही अर्ध वाचलं तरी चालतं। एक मांडी म्हणजे काय तर एका बैठकीमध्ये केलेली सेवा खूप म्हणजे चांगली असते। एका बैठकीतच केलेली सेवा महाराज पावतात का तर असं काही नाही। तुम्हाला आधी सांगते, तुम्ही जसे आहात जिथे आहात तिथून तुम्ही सेवा केलं तरी चालते। महाराज सगळं निभावून नेतात, महाराज सगळं आपलं चांगलं करतात। उद्या दिवसभरामध्ये 12 ते 12:30 जी सेवा करायची नाही, बाकी दिवसभर तुम्ही कधीही पारायण करू शकता। उद्या दिवसभरामध्ये तुम्ही कधीही गुरुपद घेऊ शकता। सकाळी घेतलं तर उत्तम। जर तुम्ही घरात करणार असाल तर तुम्ही सकाळीच घ्या। तुम्ही मंदिरात जाऊन घेणार असाल तर तुम्ही दुपारी किंवा तुम्हाला जेव्हा वेळ मिळत असेल तेव्हा तुम्ही करू शकता। फक्त स्वामी चरित्र सारामृताचं पठण करायचं का तर ते करायचं का नाही ते तुमच्यावरती आहे, पण 11 माळी स्वामी समर्थ मंत्राचं आवर्जून पठण कराव्या। त्याच्याचबरोबर 11 वेळा तारक मंत्राचं पठण आवर्जून करावं। जेवढा सेवा करता येईल ना तेवढा करण्याचा प्रयत्न करा। त्याचबरोबर गुरुबळ आपल्या आयुष्यामध्ये मजबूत असणं खूप महत्त्वाचं आहे। गुरूंची कृपा आपल्यावर असणं खूप महत्त्वाचं आहे आणि खरं तर
गुरुची कृपा व्हावी म्हणून नाही, तर उद्याचा दिवस जो आहे तो आपल्याला कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असतो. महाराजांप्रती आपला आदर, प्रेम, सन्मान, श्रद्धा, आपल्याबद्दल आपल्याला एक आपुलकी आहे. असं महाराज आपले आई, बाबा, सखा, बंधू सगळं काही आहेत. तर हा दिवस त्यांच्यासाठी तो व्यक्त करण्यासाठी तो दिवस आहे. खरं तर आनंद आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असतो. काय बिघडलं थोडी जास्त सेवा केली तर? मग बघा, उद्या आवर्जून गुरुचरित्रातील 14वा अध्याय आणि 18वा अध्याय पठण नक्की करा. केंद्रात जाणार असेल तर औदुंबर वृक्षाला प्रदक्षिणा मारत असणारा नक्की मारा. गप्पा टप्पा करण्यापेक्षा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप नक्की करा. आणि गायत्री मंत्र ओम दिगंबराय विद्महे अत्रिपुत्राय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदया. ओम दिगंबराय विद्महे अत्रिपुत्राय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदया किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप तुम्ही नक्की करू शकता. एक माळ तरी तुम्ही आवर्जून करावी. आता उद्या उठल्यावर आंघोळीच्या पाण्यात हळद टाकायची आहे. हळद टाकून आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला आंघोळ करायची आहे. त्याचबरोबर तुम्ही केंद्रात उद्या अन्नदान करणं खूप महत्त्वाचं आहे. काय माहिती कुठल्या रूपामधील महाराज तुमचं अन्न ग्रहण करतील. आता प्रत्येकजण आपलं साजरं संगीत उद्याचा दिवस काय करू आणि काय नको करू असं प्लॅनिंग चाललं असेल. मला हे करायचं आहे, मला ते करायचं आहे. पण महाराजांना काय लागतं तर महाराजांना फक्त तुम्ही लागता आणि बाकी काही नाही. आपली भारी हौस असते, आपल्याला सगळं करायचं असतं आणि ते केलंच पाहिजे. कारण तो दिवस ना फक्त आपण महाराजांसाठी देण्यासाठी असतो. एरवी आपल्या आयुष्यामध्ये महाराज आपल्यासाठी खूप करत असतात, आपल्याला खूप देत असतात. पण आपण पण काहीतरी महाराजांना दिलं पाहिजे. त्यासाठी आपला आयुष्यामध्ये आपला अमूल्य वेळ महाराजांसाठी दिला पाहिजे. तो दिवस त्यांच्यासाठी काहीतरी खास करण्याचा असतो आणि ते आपलं त्याच्याबद्दल रिस्पेक्ट आणि प्रेम आणि आपुलकी आहे. महाराजाबद्दल जर तुम्ही साधा शिरा जरी केला तरी तुम्ही महाराज खूप प्रेमाने ग्रहण करतात. आता पिवळा शिरा करणं गुरु म्हटलं तर बघा, उद्या पिवळा शिरा कारण गुरु म्हटलं तर पिवळा रंग येतो, म्हणून आंघोळीच्या पाण्यात तुम्हाला हळद टाकायची आहे. पिवळा रंग यावा म्हणून तुम्ही थोडं पायनॅपल शिरा वगैरे किंवा साधा शिरा तुम्ही अर्पण केला तरी चालेल, काही हरकत नाही. तुम्ही कुठल्याही मंदिरात जाऊन केळी दान करू शकता. पिवळी केळी आहेत, पिवळी दान करू शकता. गरजू व्यक्तींना एक वडापाव खाऊ घालू शकता. त्यात फळ दान करू शकता. केळी, कुठल्याही प्रकारचे फळ आणि काही तुम्ही पिवळी मिठाई अर्पण करू शकता. तर बघा मित्रांनो, आपल्याला आयुष्यामध्ये महाराजांनी आपल्याला काहीतरी दान करण्यासाठीच आपल्याला बनवलेलं आहे. म्हणून आयुष्यामध्ये आपण दान नक्की केलं पाहिजे. आपण कोणाला एका टाईमचं दान केलं तर काय माहीत, त्याच्या दान करण्याने आपल्या आयुष्यामध्ये आपली वेळ कधी बदलेल हे सांगता येत नाही. कोणी जरी खाऊ शकतं, आपण कोणाचं तरी एक वेळेस आपण पोट भरलं तर त्याचा नक्कीच आपल्याला आशीर्वाद लागतो. अक्कलकोटमध्ये लाडू वाटण्याची सेवा आहे. बरेच लोक सेवा करतात. तुमची इच्छा असेल तर तुम्ही सुद्धा करू शकता. तर उद्या बेसनाचे लाडूसुद्धा तुम्ही अवश्य वाटू शकता. स्वामींना बेसनचे लाडू तुम्ही नक्की अर्पण करू शकता. बघा, बेसनाचे लाडू जर आपण उद्या महाराजांना अर्पण केले तर तुमच्या आयुष्यामध्ये जे तुमच्या हाताच्या रेषा असतात ते हाताच्या हस्तरेषा बदलण्याची महाराज बदली करत असतात. उद्या दान धर्म कर्म हे करण्याचा खूप महत्त्वाचा दिवस आहे. उद्या सकाळी उठल्यापासून डोळे उघडल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत मी आणि माझे महाराज हेच माझा आपल्या उद्याचा दिवस असं रुटीन असलं पाहिजे. दिवस्भर स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, उठता बसता आंघोळ करताना रात्री झोपेपर्यंत आपल्या तोंडामध्ये नामस्मरण असलं पाहिजे. आपण जगाच्या पाठीवर कुठेही नाम जप करू शकतो. कुठेही तुम्ही प्रवास करत आहात, कुठेही असेल तरी तुम्ही नामजप महाराजांचा करू शकता. महाराजांची कृपा अखंड तुमच्यावरती राहू दे आणि उद्याचा दिवस तुमच्या आयुष्यात खूप खूप महत्त्वाचा ठरू दे, हीच स्वामीचरणी प्रार्थना करते.
आपल्या आता कोणाकोणाची पाळी असते, कुणाचा मासिक धर्माचा 4था दिवस 3रा दिवस असतो, मंदिरात जाऊ शकत नाही. तर बघा मैत्रिणींनो, हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. खरं तर महाराजांना विटाळ, सुतक या गोष्टी कधीच पाळल्या नाहीत, पण आपण पाळतो. आता तुम्ही पाळावे की नाही हे तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. कारण असं सांगायला गेलं तर महिलांना मासिक धर्माच्या 3च दिवस त्रास होतो. 4थ्या दिवशी काही त्रास होणार नाही. मोस्टली 4थ्या दिवशी डोकं धुतो. तसं पण आपण डोकं धुवूनच आपण किचनमध्ये येतो. म्हणजे 4थ्या दिवशी सगळं झाल्याच्या बरोबरच असतो. तुम्हाला तुमची जर इच्छा असेल तर तुम्हाला जर गुरुपद घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता. कारण काय होतं, उद्या गुरुपौर्णिमा आहे. उद्या ही सेवा होणार आहे. पुन्हा ही आपल्याला आयुष्यामध्ये पुढच्या वर्षीपर्यंत ही सेवा आपल्याला पुन्हा मिळणार नाही. गुरुपद म्हणजे आपल्या गुरूंचा दिवस. हा दिवस मला पाहिजे, मला सेवा करण्यासाठी पाहिजे. तर तुमची इच्छा असेल तर तुम्ही जाऊ शकता, काही नाही होणार. असं मासिक धर्माचे 4 दिवस कंटिन्यू तंतोतंत पाळता. नंतर 5व्या दिवशी देवपूजा तुम्ही करू शकता. काय नियम आहे, मग तुमच्या मनाला काय वाटणं महत्त्वाचं आहे. मी काय सांगते का कोणी काय सांगतं ते महत्त्वाचं नाही. कारण कर्ता आणि करविता ते मालक आहे. सृष्टीची उत्पत्ती त्यांनीच केली आहे. त्यांना चुकीचं वाईट सगळं त्यांच्यासमोर माफ असतं. आणि आपण स्वामी भक्त आहोत, त्यांच्यापर्यंत जातो, काहीतरी मागतो, त्याच्यासाठी तो दिवस आहे. मला नाही वाटत की उद्या कोणी महाराजांकडं काही मागाल. फक्त ते तुमच्या आयुष्यामध्ये आले आणि ते तुम्हाला सांभाळून घेतलं. जिथे होतो तुमच्यापर्यंत आलो, तुम्हाला सांभाळला आणि तो दिवस आयुष्यामध्ये कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. उद्या आषाढी पौर्णिमा आहे, पण तोही दिवस तेवढाच महत्त्वाचा आहे. इतकं या संदर्भातली संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तर आजची झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी रुजू करते आणि हा व्हिडिओ इथंच थांबवते. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.